नमस्कार मंडळी. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला खूप मोठा सस्पेन्स मित्रांनो पाहायला मिळणार आहे. एकीकडे अर्णव इतका चिडलाय ना ईश्वरीवर की तो तिचं काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. अर्णव म्हणतोय, ज्यावेळेस आपलं लग्न झालेलं होतं ना, तेव्हा मला तू कोण आहे का तुझी आई कोण आहे हे काही माहीतच नव्हतं ग. पण आता तसं नाहीये. ज्या बाईमुळे माझ्या आईने सुसाईड केलं होतं ना, आता त्याच बाईच्या मुलीसोबत मी माझ्या भावाचं लग्न लावून देऊ शक्यच नाहीये ग. एवढं बोलून अर्णव तिथून रागारागाने निघून जातो आणि ईश्वरी तिथंच एकटी रडत बसते. पण आता तिथं तिचं सांत्वन करायला राकेश येतो. एकीकडे वल्लरी आलेल्या पाहुण्यांसोबत आकाशचा त्या मुलीसोबत साखरपुडा फिक्स करते. त्यानंतर ते पाहुणे घरी निघून सुद्धा जातात. पण जरा वेळाने आकाश घरात येतो आणि तो रागारागाने आईला म्हणतो, मॉम, ही काय पद्धत आहे ग? असं कसं ग तू मला न विचारता माझं लग्न ठरवलंस? माझं नम्रतावर प्रेम आहे आणि मला तिच्या सोबतच लग्न करायचंय. ते ऐकून वल्लरी जाम चिडते आणि ईश्वरीला डोळे दाखवत आकाशला म्हणते, मला ती नम्रता ह्या घरात नकोय आणि माझी सून म्हणून सुद्धा नकोय. समजलं का? पण हा सगळा तमाशा अर्णव शांत बसून ऐकत असतो. पण तेवढ्यात त्यांचं बोलणं थांबवत ईश्वरी म्हणते, मामी, असं काय करताय? ते दोघं प्रेम करतात एकामेकांवर आणि मला आज सकाळीच कळलं होतं की ह्यांचं एकामेकांवर प्रेम आहे ते. आणि ठरल्याप्रमाणे अंजलीताई मला बोलल्या होत्या की तू राजेश शिर्के कुटुंबियांकडे आज जे काही मागशील ना, ते आम्ही तुला देऊ. आणि मी तेच करणार होते की आकाश सर आणि नमुताईचं लग्न होऊ देत. पण त्याआधीच तुम्ही माईक माझ्याकडून मागितला आणि आकाश सरांच्या लग्नाची अनाउन्समेंटच करून टाकली. पण ही चिडलेली वल्लरी ईश्वरीला गप बसायला सांगते आणि रागारागाने तिथून निघून सुद्धा जाते. पण आता आकाश सुद्धा तिच्या मागं रूममध्ये जातो. पण मित्रांनो, इथे गेम उलटा होणार आहे. आता वल्लरीच तिची शपथ देऊन आकाशला म्हणणारे की तू नम्रताला सोड. तुम्हाला काय वाटतंय पण आकाशचं आणि नम्रताचं लग्न व्हायला पाहिजे की नाही? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला ते कमेंट करून कळवा.